नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आगामी जे पोलीस भरती येणारी आहे 20,000 पदे, तर या पदांना अनुसरून आगामी भरतीमध्ये आपल्याला वयवाढ मिळाली पाहिजे, वयवाढ हे झाली पाहिजे. तर या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. तर असे आपण 4 ते 5 मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे. बघा, वयवाढ झाली पाहिजे. आगामी 20,000 पदे आहेत, तर त्याच्यानंतर वयवाढ करायला काय हरकत आहे. त्याच्यानंतर दारूबंदी पोलीस यांना ओपनसाठी 40 वर्ष वयोमर्यादा आहे. त्याच्यानंतर कास्ट, इतर ज्या कास्ट आहे तुमच्या, तर या कास्टवाल्यांना 45 वर्ष वयोमर्यादा आहे. त्याच्यानंतर 5वा जो मुद्दा आहे तो ओपनवाल्यांना 38 आणि कास्टवाल्यांना 43. तर या 5 मुद्द्यांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, जेणेकरून या 5 मुद्द्यांना अनुसरून आपल्याला आगामी पोलीस भरतीमध्ये वयवाढ कशी वाढवून मिळेल, वयवाढ कशी वाढवली जाईल याचा प्रयत्न करता येईल. तर बघा, पहिला मुद्दा, वयवाढ झाली पाहिजे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, वयवाढ हे 100% झालीच पाहिजे. कारण काय, बरेच असे विद्यार्थी आहे, बरेच असे मुलं आहे विद्यार्थी मित्रांनो, की त्यांचं वय हे त्यांची वयमर्यादा हे संपलेली आहे आणि ते भरती प्रक्रियेमधून बाद झालेले आहे. आता याच भरतीमध्ये बघा, आता बऱ्याच जिल्ह्यांच्या ठिकाणी जवळजवळ 70 ते 80% घटकांचा असं या ठिकाणी आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी सेन्सरचा प्रॉब्लेम आला आणि त्या सेन्सरचा प्रॉब्लेम आल्यामुळे मुलांना चांगल्या प्रकारे मार्क मिळालेले नाही आहे ग्राउंडला, आणि चांगल्या प्रकारे मार्क मिळाल्या नसल्यामुळे हे मुलं भरतीच्या बाहेर आऊट झालेले आहे. म्हणजे ते आता काही काही मुलं असे आहे की ते 25 मार्कसुद्धा घेऊ शकलेले नाही, त्या ठिकाणी ते क्वालिफायसुद्धा होऊ शकलेले नाही ग्राउंडला. म्हणूनच आता असे बरेच कारण आहे. या सर्व कारणांना समोर ठेवून आपण या ठिकाणी म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो की वयवाढ ही झालीच पाहिजे. आगामी पोलीस भरती 20,000 पद आहे. आपल्याला माहीतच आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री साहेब तथा मुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच 20,000 पदे हे भरणार आहोत. तर या पदांना समोर ठेवून विद्यार्थी मित्रांनो 100% नाही, 1001% वाढ हे झालीच पाहिजे. कशामध्ये? वयामध्ये. वय वाढ करा ना, काय हरकत आहे त्याच्यामध्ये? वय वाढ करायला काही हरकत नाही. पुढचा मुद्दा आहे तो आपला, वय वाढ करायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. तुम्हाला काय, जेवढ्या जागा रिकाम्या आहे, जेवढ्या जागा रिक्त आहे, त्या फक्त जागा तुम्हाला भरायच्या आहे. मग त्या ठिकाणी 40 वर्षाचा उमेदवार का ना उतरो किंवा तो 45 वर्षाचा उमेदवार का ना उतरो, तुम्हाला फक्त जागा भरायचा आहे ना, बस विषय खलास. त्याच्यानंतर दारूबंदी पोलीस, बघा, दारूबंदी पोलीस किंवा एक्साईज कॉन्स्टेबल असं पण म्हणतो आपण त्या पदाला. तर यांचं या ठिकाणी उत्तम उदाहरण मी या ठिकाणी घेतलेलं आहे. ते म्हटलं म्हणजे असं की बघा, आपले जे दारूबंदी पोलीस आहे यांना ओपनसाठी किती वयोमर्यादा आहे हो? किती वयोमर्यादा आहे? 40 वर्ष. म्हणजे 40 वर्ष वयोमर्यादा असलेला उमेदवार त्या ठिकाणी ती भरती मारू शकतो. कुठे? दारूबंदी विभागामध्ये किंवा दारूबंदी कॉन्स्टेबल या पदासाठी तो ओपनचा जर उमेदवार असेल तर तो वयाच्या 40व्या वर्षापर्यंत भरती मारू शकतो. त्याच्यानंतर कास्टवाल्यांना काय दिलेलं आहे तिथं वयोमर्यादा? 45 वर्ष. म्हणजे एखादी कास्टवाला जर उमेदवार असेल तर तो वयाच्या 45व्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी भरती मारू शकतो. मग आता याची जर आपण तुलना केली या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस, आता त्याच्यामध्ये मग सगळेच घटक आले तुमचे, बँड्समॅन्स पोलीस असेल, तुमचं चालक असेल, कारागृह असेल, सर्वच घटक आले. या सर्व घटकांची तुलना आपण दारूबंदी पोलिसांशी जर केली वयोमर्यादेच्या बाबतीत, तर यांना तुम्ही एवढी वयोमर्यादा देताय, मग महाराष्ट्र पोलीसवाले यांना तुम्ही एवढी का नाही देऊ शकत? महाराष्ट्र पोलीसवाले यांना तुम्ही एवढी मर्यादा का नाही देऊ शकत, वयमर्यादा?
द्यायलाच पाहिजे. कारण काय, हे पण वर्दीधारक आहे, महाराष्ट्र पोलीसवाले पण वर्दीधारक आहे, की हे सिव्हिलवाले आहे? नाही ना, हे पण वर्दीधारक आहे, ते पण वर्दीधारक आहे. मग या वर्दीधारकांना एवढी वयोमर्यादा देऊ शकता, मग यांना का नाही? दिलीच पाहिजे वयोमर्यादा. बरं, तुमच्याकडं एवढी नाही जमत असेल, वयोमर्यादा तुमच्याकडं एवढी देणं नाही जमत असेल, तर या ठिकाणी तुम्ही आता बऱ्याच एक्झामला असा क्रायटेरिया असतो, हा 5वा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. ओपनला 38 वर्ष द्या वयोमर्यादा पोलीस भरतीसाठी, हे जर शक्य होत नसेल तर, आणि कास्टवाल्यांना 43 वर्ष द्या, सर्वच कास्टवाल्यांना. तर हे सर्व मुद्दे या ठिकाणी वयोमर्यादा मध्ये वाढ कशी होईल त्यासाठी लागू पडतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हटलं म्हणजे असा, की वयोमर्यादामध्ये वाढ झाली पाहिजे, वयोमर्यादा हे मिळाली पाहिजे मुलांना, अशा प्रकारे वयोमर्यादा झाली पाहिजे. मग याच्यासाठी काय करायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांचे वय या ठिकाणी संपलेले आहे, ज्याही विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे पोलीस भरतीची, त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन द्यायची आहे, विनंती करायची आहे त्या निवेदनामध्ये, आणि त्यांना तसं ते नमूद करायचं आहे, आणि त्यांना ते विनंती करून ते सर्व निवेदनं देऊन त्या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये कशी वाढ केली जाईल आगामी पोलीस भरतीमध्ये, वयोमर्यादेमध्ये आगामी पोलीस भरतीमध्ये कशी वाढ केली जाईल याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तर निश्चितच हे असे निवेदनं दिल्यानंतर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा हे तुम्हाला वाढून मिळणार आहे, मिळेल 100%. 100% नाही, 1000% सांगतो मी तुम्हाला, की तुम्हाला हे वयोमर्यादा वाढवून मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण वयवाढ झालीच पाहिजे या संदर्भात चर्चा केलेली आहे. आता बरेच विद्यार्थी आहे आपले बांधव, की खूप अशा म्हणजे नैराश्य होऊन कमेंट करतात मुलं, की वयवाढ झाली पाहिजे सर, कारण आमचं वय निघून गेलं आहे, आम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळाले नाही या सध्याच्या भरतीमध्ये, मग आम्ही कसं करा, काय करा, आमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न अधुरं राहिलं, याच्यासाठी मग काय करता येईल. तर या सर्व गोष्टीला अनुसरून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याचा लेखाजोखा मांडलेला आहे. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.